अशी अवस्था आहे की मी बघा मी या छोटूच्या सोफ्यावर झोपतो, प्रियंका खाली चटईवर झोपते आणि ही बघा आमची चूल. मला डायरेक्टली राईड घ्यायचं आहे ना, खालून जायचं आहे फेसला ती जातो. कन्फ्यूज झाली आहे पुण्याचे राहण्याचे साईड इफेक्ट. असा कुठल्या छोट्या मुलाला घेऊन येत आहे तर प्लीज हात पकडून जा, नाही तर हरवेल. उजवी आमच्या ठाण्याच्या जांभळी नाक्याला याच्यापेक्षा जास्त गर्दी भेटेल तुम्हाला. प्राईस काढली, ओके प्राईस काढली. मोस्टली तुम्हाला माहिती आहे मुलींचं कसं येत तर काय नाही, फिरत तर असतात पूर्ण शॉपिंगवर, तर आता हिचं पण तसंच आहे. सो फायनली आम्ही क्रॉफेट एवढं ठाण्यातून आलो फक्त एक चाळणी घेण्यासाठी. बघितलं अवकात. सो गाईज फायनली प्रियंका अशा गोष्टी घेते जे ठाण्यात भेटत पण नाही, ते म्हणजे आहे इयरिंग्स. आधी आपण एक गोष्ट बघितली जे ठाण्यात बिलकुल कुठे भेटत नाही, ते म्हणजे आहे काय घेतलं का आपण चाळणी. आणि आता अशी गोष्ट घेते जे ठाण्यात काय कुठेच नाही भेटत, ते फक्त CSTला भेटतं, ते पण क्रॉफेट मार्केटला. ते आहे इयरिंग्स. फॅशन स्ट्रीटला जाऊ द्या, FSला नाही जाणार आहे आपण, जाणार आहे दुसऱ्या मार्केटला. कुठला मार्केट नाव काय त्याचं? मार्केटचं नाव नाही आठवते. हॅलो गाईज, वेलकम टू प्रियंका सौरभ ब्लॉग्स. आणि तुम्ही बघताय मला व्हाईट मास्क, व्हाईट कपडे आणि व्हाईट माझा नवरा. येस, विथ व्हाईट क्लीन शेव लुक. प्रियंकाचा फेवरेट लुक. घाणेरडा लुक. सो गाईज मी हा व्हिडिओ शूट करते आमच्या किचनमध्ये मधून, आणि आमच्या घराचं काम चालू आहे आणि आमच्या घराची अवस्था बघा कशी आहे. अशी अवस्था आहे की मी बघा मी या छोटूच्या सोफ्यावर झोपतो, प्रियंका खाली चटईवर झोपते आणि ही बघा आमची चूल. आणि ही चूल ह्यामुळे आहे कारण आमच्या घरी पूर्ण काम चालू आहे. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता. हे बघा फर्निचर वगैरेचं काम चालू आहे आणि इथे सगळं असं पसारा मांडला आहे. तुम्हाला लवकरच आमचं नवीन घराचं लुक बघण्यात भेटणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून विथ अस. आणि आता मी चाललो हा कॅमेरा प्रियंकाकडे द्यायला. घे प्रियंका घे. वास किती घाणेरडा दिसते. घाणेरडा म्हणजे काहीच या मुलींना माहीत नाही. आपल्या मुलांना म्हणजे दाढी किती म्हणजे घाम येतो अँड किती असं खाज येते. सो आणि मी 1 मंथ झालं, 1 मंथपेक्षा जास्त झालं मी म्हणजे कट्रीम पण नाही केली. सो मला असं झालं की मी काढून टाकतो आणि सपाट करून टाकतो. तुम्ही मुलींना असं दाढी आल्यावर तुम्हाला समजेल की किती खाज येतं, मग तुम्ही पण असं सपाट करून वाटणार. चालेल, मी आता थोड्या दिवसासाठी हा घाण लुक कॅरी करीन, पण मला आता बरं फील होत आहे. सो गाईज तुम्ही आम्हाला बघताय छान असं आम्ही रेडी झालो आहे. तर आम्ही चाललो आहोत बाहेर शॉपिंग करायला. आणि खूप दिवसानंतर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आम्ही शॉपिंगला बाहेर असं स्पेसिफिक दुसरीकडे चाललो आहे. नाही तर अदरवाईज आम्ही ठाणे टू ठाणे असे फिरत असतो. ठाण्याचं तलाव आली, ठाण्याचं वन, ठाण्याचं हे, ठाण्याचं ते. सो फायनली आम्हाला टाईम भेटला आहे CSTला जायचा, तो पण संडेला. आणि एवढ्या गर्दीमध्ये जाणार आहे आम्ही. काहीच ठाणे माझं ठाणे भाई, तुला माझ्या ठाण्यात पंढरपूर आलं. आता थोड्या दिवसांनी कोल्हापूर महालक्ष्मी. गाईज तुम्ही पण बघला आहात का ठाणे 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 ऐकून? प्लीज कमेंट करा. बिकॉज ऑफ मी ह्याच्यासोबत राहते. तुम्ही तर ॲटलिस्ट व्हिडिओ बघता, मी तर राहते नाही. ठाणे ठाणे माझं हे ठाणे, मी ते ठाणे. बोर झाली यार, बोर. हो, ठाण्यामध्ये काय नाही, मॉलपासून समुद्रापासून सगळं आहे. चला हा व्हिडिओ मी इकडेच कट करते. बाय. आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू. आमचं शॉपिंग CSTला गेल्यानंतर काय झालं, ठाण्याची आठवण येते काय माहीत. चलो बाय. ठाण्यात भेटेल ते कुठेच भेटणार नाही. सो गाईज फायनली आम्ही CSTला पोचलो आहोत. आणि पोचलो ना, आता पोचणार आहे. लास्ट स्टॉप येतो CST. आणि आता आपण चाललो आहे प्रॉफिट मार्केटला. तुम्हाला कोणालाही जर प्रॉफिट मार्केटचा बोलतो आहे ना, नियरेस्ट स्टेशनला जायचं आहे तर CSTला या. तिथून तुम्हाला 10 मिनिटाच्या अंतरावर प्रॉफिट मार्केट भेटेल. सो आता आम्ही उतरू आणि नेतो तुम्हाला प्रॉफिट मार्केटमध्ये. बाय. सो हॅलो गाईज, फायनली आम्ही पोचलो आहे CSTला. तुम्ही बघू शकता मला CST स्टेशनला पोचायला. सो आता आम्ही चाललो आहे कुठे, प्रॉफिट मार्केटला. आणि आता म्हणजे आम्ही दोघं फर्स्ट टाईम चाललो आहे. सो आम्हाला माहीत नाही कसं म्हणजे माहिती आहे एक प्रकारे, व्हिडिओज बघूनच आलो आहे. तर तुम्हाला कसं जायचं आमचे व्हिडिओज बघा आणि मग तुम्हाला पण कळेल कसं जातात प्रॉफिट मार्केटला. सो हॅलो गाईज, फायनली आम्ही CST स्टेशनवरून चाललो आहे आता प्रॉफिट मार्केटला. आणि जर तुम्हाला प्रॉफिट मार्केटला जायचं आहे तर 1 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, तिकडनं तुम्हाला डायरेक्टली राईड घ्यायचं आहे ना, खालून जायचं आहे. जो खालचा रस्ता आहे तो डायरेक्ट FCला जातो.
फॅशन स्ट्रीटला FSला जातो, FC पुण्याचं. सो FSला ती जातो. कन्फ्यूज झाली पुण्याचे राहण्याचे साईड इफेक्ट. सो FSला जातो आणि आपण चाललो आता प्रॉफिट मार्केटला. सो तिकडनं राईट सरळ 10 मिनटाच्या अंतरावर आहे. सो तुम्ही बघू शकता आम्ही चालत चाललो आहे. हां गरीब आहोत आम्ही. गरीब गरीबी में जीना एक कला है, हम सिखाएंगे तुम्हें, क्योंकि हम खानदानी गरीब हैं। हमारा बाप गरीब, दादा गरीब, परदादा गरीब, उसका बाप गरीब, सब गरीब, सातों पुश्ता गरीब। ऐसा नहीं कि पहले गरीब थे फिर अमीर हो गए फिर गरीब हो गए, नहीं, हम शुद्ध गरीब हैं। अरे हम भी खानदानी गरीब है, वो तो गलती से अमीर हो गए थे हम अरे लोग, पर- फिर वापस गरीब हो गए। तुम सिखाओ इनको गरीबी। हाँ मैं चलता हूँ। सो आम्ही चालत चाललोय आणि तुम्ही बघू शकता माझा पाठचा व्ह्यू. हे स्टेशन आहे. हा पाठचा व्ह्यू जास्त सुंदर आहे. हा पाठचा व्ह्यू जास्त सुंदर आहे या पाठच्या व्ह्यूपेक्षा. बकवास आहे. सो गाईज फायनली मी आणि प्रियंका क्रोफेड मार्केटला पोहोचलो आहे. प्रियंका ही तिथेच राहिली. गाईज असा कुठल्या छोट्या मुलाला घेऊन येत आहे तर प्लीज हात पकडून राहा नाही तर हरवेल. बस सो आपण चला आता आपण प्रॉफिट मार्केट फिरतोय. प्रियंका माझा एक क्वेश्चनचा आन्सर दे यार. हे सगळं ठाण्यात होतं. हे बघू शकता तुम्ही पुण्याचं बॉटल्स आहे आणि पुण्याचं स्टॉल्स सगळ्याचे आणि सगळ्या तुम्हाला बोलू शकतात ना की काय पण असं घ्यायचं असेल लाईक होम रिलेटेड अप्लायन्सेस ऑर सगळे इथे अवेलेबल आहे. तर आपण आता एक एक असे गल्ली फिरणार आहे ज्याच्यात तुम्हाला बोलतं ना एक वस्तू बोलते ना जे होम रिलेटेड क्लोथिंग सगळं भेटणार आहे और अप्लायन्सेस. आणि तुम्ही बघू शकतात की कोणाला भूक लागली असेल तर इथे हॉटेल्स प्लस असं मस्त एक फूड्स पण अवेलेबल आहे आपलं मुघलाई टाईप स्टाईल. म्हणजे भूक लागली असेल तर बिंदास खा. आम्ही सध्या आधी शॉपिंग करणार मग खायचा प्रोग्राम करणार कारण एकदा खाल्लं की झोप येते भयंकर. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीही असं ज्वेलरीजचे शॉप्स आहेत आणि हे वुमेन्स काय बोलू शकतात ब्युटी प्रोडक्ट्स. आणि ते म्हणजे बघा तर ते सुरू झाले आता एक लोक तुम्हाला बोलतात ना एक रेकमेंड करणार की हे घ्या ते घ्या. बट तुम्ही तुमच्यावर तुम्हाला काय घ्यायचं आहे. आता इथे मस्त आमची वॉकिंग करणार आहे. आता आपण सरळचं एक स्ट्रेट गल्लीमध्ये जाणार आहे. तिथे खूप सारे असे शॉप्स आहेत. म्हणजे इथे एकदा तुम्ही आले ना तुम्ही काय करायचं जसं CSTवरून राईट मारलं ना एक सिग्नल येईपर्यंत थांबायचंच नाही. मेन सिग्नल येईल आणि मग तिथून लेफ्ट जायचं कारण इथे शॉप यायच्या आधी येता आम्हाला खूप सारे असे मार्केट्स भेटले ज्यात आम्हाला वाटलं हीच प्रॉफिट मार्केट आहे. पण तुम्ही एकदा लोकांना विचारा जर तुम्ही रस्ता भटकले असेल की कुठे ते तुम्हाला नक्की गाईड करतील. स्पेशली लोकल लोकांना विचारा. आणि तुम्ही बघू शकता वुमेन्स क्लोथिंग इथे सुरू आहे. प्लस इथे बेडरूम रिलेटेड अप्लायन्सेस आहे पिलोज अँड ऑल. सो हे आता पूर्ण असं मार्केट एक फिरतं. आता बघू त्यात प्रियंकाला काय आवडतं आहे. प्रियंका नक्की काय घेणार आहे जे हिला ठाण्यात नाही भेटलं ते इथे आणणार आहे. पडदे घेणार का प्रियंका. नेहमी पडद्यासाठी रडत असते. घे पडदे. बघ डायरेक्ट पाठी नजर. म्हणजे हिला फक्त हे असं डिरेक्शन द्यायला पाहिजे मग बरोबर काय ते हां चल बघी असं करतील. प्रियंकासाठी सैंडल्स घ्यायला पाहिजे. हमारे सिंड्रेला के लिए सैंडल्स ले लो. सिंड्रेला चाहिए क्या सैंडल्स नहीं चाहिए. हो माय गॉड गाईज तुम्ही बघू शकता इथे मोठा असा रश आहे वगैरे. मोठा असा रश तिथे तुम्हाला पर्सेस बघू शकता. असं भली मोठी गर्दी आहे आणि मस्त असे म्हणजे एवढे सगळे व्हरायटीज. ते सगळं ठाण्यात पण आहे ना. नाही उजवी आमच्या ठाण्याच्या जांभळी नाक्याला याच्यापेक्षा जास्त गर्दी भेटेल तुम्हाला. आता प्रियंका काय घेणार आहे बघूया. हे बघू शकता तुम्ही कसं लोकांची गर्दी पुन्हा असं शॉप्स ड्रेसेस अँड ऑल. सो आता आम्ही थोडं आता मार्केट फिरणार आहे आणि जरा आम्ही बघतो की आम्हाला नक्की काय घ्यायचं आहे. मग आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय घेतो आहे. आणि मार्केटमध्ये आलं बार्गेनिंग ते इम्पॉर्टंट आहे जे यावेळेस प्रियंका तू करणार ना बार्गेनिंग. मला नाही बार्गेनिंग का तुझा मुलगी आहे मुलगींचा हक्क असं आहे. काही नसतं. मुलींचा असं हक्क काही आहे बार्गेनिंग म्हणजे यायलाच पाहिजे. आज प्रियंका करणार ना बार्गेनिंग कारण नेहमी बीच करतो बार्गेनिंग. आज बघूया
आम्हाला प्रियंकाला काय आवडतं आणि आम्ही किती स्वस्त तूळ मुलात घेतो. सो गाईज फायनली आम्ही आता शॉपिंग करतोय आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठी प्रियंका इथे एकासोबत सोफा कवर घेते, जे आमच्या घरी पण सोफा आहे 3 सीटर आणि सिंगल सीटरसाठी, आणि ती तर शॉपिंग करतेच आहे. तिला मी सध्या बोलते बाजूला ठेवतो, तिला आवडलं तर मी जाईन बार्गेनिंग करायला, कारण प्रियंकाला नाही जे पते तर मीच करणार. आणि तुम्हाला अजून एक मेन इन्फॉर्मेशन देतो की तुम्ही जर क्रॉफर्ड मार्केटला येत आहे प्लीज तुम्ही संडे स्किप करा, कारण संडेला इथे दुसऱ्या साईडला एक काम चालू आहे. तर त्याच्यामुळे एका साईडचं क्रॉफर्ड मार्केट असं बोलते ना बंद आहे, तर त्यामुळे तुम्हाला जर अजून काही एक्सप्लोअर करायचं असेल न्यू आयटम्स ते तुम्हाला भेटणार नाही संडेला. तुम्ही स्पेशली मंडे टू सॅटर्डेमध्येच या. एक अंकल भेटले, त्यांनी मला सांगितलं की तो रस्ता बंद आहे, तिथे काम चालू आहे, आणि आम्ही पाठवून पण बघत होतो लांबून तर तिथे रस्ता बंद होता. सो माझं तर हेच म्हणणं आहे की प्लीज तुम्ही जायचं जेव्हा पण जाणार क्रॉफर्ड मार्केटला संडे स्किप करा. मला वाटलं आम्ही फर्स्ट टाईम येतो आहे म्हणून आमच्यासोबत हे झालं. आम्ही नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा वीकडेजमध्ये येऊ, स्पेशली सॅटर्डे, बिकॉज तेव्हा आम्हाला सुट्टी असते. आणि आता प्रियंका काय 1000ला आहे 10 काहीतरी बोलू. 3000 क्या है भाई प्राइस? 3500 में पूरा 10 पीस. 3500. मैडम आपको पसंद आया? नहीं शायद सर, सॉरी भाई, लेकिन आना ज़रूर और यहाँ इनसे लेना. सो प्रियंका काय है भाई, कुछ लिया नहीं आपने, बेचारे का टाइमपास करा दिया. सो तिला आवडला नाही, सो सॉरी, बट ठीक आहे तुम्ही या, म्हणजे इथे प्राईस काढली. ओके, प्राईस काढली. मोस्टली तुम्हाला माहिती आहे मुलींचं कसं येत तर काय नाही, फिरत तर असतात पूर्ण शॉपिंगवर, तर आता हिचं पण तसंच आहे. आणि आता मस्त आता बोलतो आहे ना, मस्त आता वॉकिंग करणार आहे पूर्ण क्रॉफर्ड मार्केट. मला आता बघायचं आहे की किती वस्तू आपण इथे घेणार आहे, आणि मेन म्हणजे काय असं इथे भेटतं जे ठाण्यात नाही भेटत. ओके, आता ती घेऊ पण शकते. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे सगळे तुम्हाला विचारतील पण लोक रिकमेंड पण करतील, प्लीज तुम्ही घ्या, पण तुमच्यावर आहे तुम्हाला घ्यायचं की नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता व्हरायटी डिझाईनचे बॅग्स आहेत, ऑफ व्हाईट, क्रीम कलर अँड ऑल. आणि तुम्ही बोलू शकता की असं कोणाचं असं ब्रँडेड आहे त्याची फर्स्ट कॉपी पण इथे भेटू शकते, बिकॉज यू नो की क्रॉफर्ड मार्केट फेमस आहे ब्रँडेड गोष्टीची फर्स्ट कॉपी भेटायला. हो, स्वस्त आणि मस्त पाहिजे तर ब्रँडेडचं इथे भेटू शकता. काय प्रियंका, ही आवडली तुझे? बाय द वे गाईज, पर्सवरून आठवलं, मी लास्ट इयर प्रियंकाला एक पर्सच गिफ्ट केलेली, 200 रुपये. ती पण ब्रँडेड. आणि आता प्रियंकाला ही स्वस्तातली पाहिजे. लेट्स सी आता प्रियंकाला काय आवडतं. काय प्रियंका, काय म्हणणं आहे? नाही यूज करत. गाईज असं वाटतं ही मुलगी मला मार खालवणार कायला लावणार आहे माणसांकडनं वगैरे. तो अभी देखते हैं क्या प्रियंका को क्या पसंद आता है. अगर पसंद आए तो ले लेंगे और आपको दिखा देंगे, वरना नहीं. सो गाईज फायनली आता आम्ही शॉपमध्ये आलो आहे, जिथे असं होम रिलेटेड सगळे अप्लायन्सेस सगळे भेटते, लाईक कुकरीज, ग्लासेस अँड ऑल. आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण बोलतात ना एक स्पून्स अँड ऑल. तर ज्यांना पण बोलतात ना होम रिलेटेड अप्लायन्सेस किंवा काय घ्यायचे असेल रिगार्डिंग फूड कुक्स, तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता. आणि आता आम्हाला बघूया, अरे प्रियंका गायब झाली. आता मी तिला शोधतोय कुठे गायब झाली. प्रियंका कुठे? अरे हां, भेटली, प्रियंका भेटली. सो प्रियंका, मला खरं सांग, मला खरं सांग, मस्त आहे पक्का घेणार आहे. सो बघ आता तिने मनात आणलं घेऊ शकतो. आता बघूया ती घेते की नाही, लेट्स सी. पण बाकी तुम्ही बघू शकता शॉप असं सुंदर आहे, आणि बोलते ना मल्टिपल असे. वाव, चायसाठी आहे. वाव, बट आय फील की कुल्हड इज द बेस्ट. तर कुल्हड कवर काय कुल्हड काही कामाचं नसतं. कुल्हड काय कामाचं नाही. सो आता आम्ही बघू काय घेत आहे काय नाही, पण मस्त असं शॉपचा व्ह्यू आहे अँड ऑल. हो, हे चपातीसाठी का? चपातीसाठी आहे ना हे? अंबानी हेच ठेवतो वाटतं चपाती काय. हे कशासाठी? कांदे बटाटे ठेवण्यासाठी? नाही त्याच्यासाठीच आहे ना. मग काय वाटतं याचा यूज काय आहे? अरे
बघत नाही का हॉटेलमध्ये फॅन्सीमध्ये काय काय वस्तू हॉटेलमध्ये चकना ठेवायला बघ हे बघ ह्याच्यात काय ठेवणार स्टार्टर्स अच्छा स्टार्टर्स ठेवायला येस पण आपण पोळी भाजी खातो आपण काय स्टार्टर खातो हा बरोबर ना मिडल क्लास म्हणून चपाती भाजी खातो तो स्टार्टर म्हणायचं काय नाही खात तो स्टार्ट प्लेट्स नाही बाबा ते असे प्लेट्स नको बाबा ते असे खाली पडले की चुकतात त्याच्यापेक्षा स्टीलचे प्लेट्स काहीच मी तर माझा एक्सपिरियन्स आहे स्टीलचे प्लेट्स किंवा तांब्याचे प्लेट्स घ्या कारण हे असे प्लेट्स कधी चुकून खाली पडले तर तुटतात तो आय फील तांबे किंवा शीटचे प्लेट्स घ्यायला पाहिजे स्टीलचे हे काय आहे अरे ट्रे असतात ना हे बघ ट्रे ओके माय गॉड इतना छोटू ट्रे बाय द वे गाइस मला ना इकडचे जे पण पॉट्स आहेत त्याचे डिझाईन्स खूप आवडले आहेत अँड ऑल सर जी आपकी शॉप का नाम क्या है मस्ट हैव कॉकरी मोस्ट ऑफ कॉफी कब से है मतलब यहाँ पे बहुत साल से बहुत साल से अच्छे मतलब डिज़ाइन रिलेटेड मस्त बनाया आपने वगैरह ऐसा लगता है वो रोटी का ये देख के पॉट ये अंबानी यहीं से आता है लेके जाता है इतना अच्छा डिज़ाइन बना क्वालिटी सर तो तुम्ही बघू शकता गाईज तुम्ही नक्की विजिट करा मस्ट हॅव क्रॉकरी जर तुम्हाला इथून काही क्रॉकरीज कुकिंग रिलेटेड घ्यायचं असेल तर बाय द वे असं वाटतं ना प्रियंकाला इकडचे फॅन्सी प्लेट्स खूप अट्रॅक्ट करतात पण इथे आपण पोळी भाजीच खाणार तर काय उपयोग फॅन्सीचा हां म्हणजे काय बोलू मी आता म्हणजे असं ते घ्यायला काय नाही पण एकदा फुटलं की फुटलं आता ओ हो सेंड नाही सॉरी हे तर वॉशसाठी हँडवॉशसाठी आता आपण राईट साईडला एका सेक्शनला जातोय तिथे आपल्याला बोलू शकतं की डब्बे एकदम मस्त असं स्टीलचे डब्बेज आहेत चांगले आहेत मला हे आवडले स्टीलची गोष्ट ओ हो आणि सगळे आपल्याला लग्नात भेटतात ती गोष्ट आणि जे आपण कॉमन प्रेझेंट देतो सगळ्यांना त्या गोष्टीचा व्ह्यू दाखवते तुम्हाला म्हणजे टी सेट्स टी पॉट्स तुम्हाला माहिती आहे टी सेट्स टी पॉट्स इज द कॉमन गिफ्ट इन ऑल इंडिया आम्हाला नाही भेटलं काय पण आम्हाला नाही भेटलं आपल्याला पण भेटलं टी सेट टी सेट काय भेटलं ना ती भेटलं OMG सगळं सोन्याचं आहे ना किती कॅरेट मॅडम मस्त तर आहे टी सेट घ्यायचं टी सेट घ्यायचंय हां टी सेट घ्यायचं आणि ते ट्रे गाईस बघा आज तर गया सौरभ तो गयो सो बघूया गाईस त्याला आता काय आवडतं प्रियंकाला आणि आपण तसं दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बाय हां सो गाईस फायनली आम्ही एक गोष्ट घेतोय प्रॉफिट मार्केटमधून घेतोय का नक्की हा घे पक्का घेतोय हा घे ठाण्यात कमी पैशाचं भेटलं तर बघा मला असं डाऊट येतो की ठाण्यात हे कमी पैशाचं भेटेल काय करायचं घ्यायचं आहे चला बघूया आता काकांना अंकल जी सो पहिले मैं दिखा देता हूँ क्या लेने वाले सो फायनली आम्ही क्रॉफिट एवढं ठाण्यातून आलो फक्त एक चाळणी घेण्यासाठी बघितलं अवकात पूर्ण फिरलं पण घेतली एक चाळणी आणि ते पण अंकल जी बोल रहे की 80 रुपीज़ 60 है 80 है 100 है प्योर स्टील है प्योर स्टील काला नहीं होगा काला होगा रिटर्न लाओ नहीं आप काला बिल्कुल नहीं होगा हाँ। पक्का पक्का तो मतलब अगर मैं ले लूँ कल काला पड़ गया तो रिटर्न मिलेगा मेरे को सो अंकल जी तो बोल रहे कि काला बिल्कुल नहीं होगा लेकिन थोड़ा तो कम करो हम दे तो रहे ना आपका नहीं मेरा नहीं 60 में दे दो चलो उस भाव फिक्स रेट अरे 80 में तो दो 80 में दे ना 80 नहीं सॉरी 60 में दो 60 वाला है ना काय वाटतं कुठला हा बरोबर है ना 80 100 68 ये 60 में दे दो चलो नहीं, दे रहा हूँ ना अभी मैं नहीं 70 करेगा ठीक है चलो आपका नहीं मेरा तो 70 ठीक है चलो फाइनली अंकल ने हमारा मान रख के 10 रुपये कम किया है तो अभी हम ले रहे हैं मैडम आपका एक आता मी प्रियंकाचा फोटो घेतो यात एक चाळणीमध्ये सो गाईस फायनली प्रियंका अशा गोष्टी घेते जे ठाण्यात भेटत पण नाही ते म्हणजे आहे इयरिंग्स आधी आपण एक गोष्ट बघितली जे ठाण्यात बिलकुल कुठे भेटत नाही ते म्हणजे आहे काय घेतलं का आपण चाळणी आणि आता अशी गोष्ट घेते जे ठाण्यात काय कुठेच नाही भेटत ते फक्त CSTला भेटतं ते पण प्रॉफिट मार्केटला ते आहे इयरिंग्स अजून काय काय बघावं लागतं आहे मी प्रियंकाला हे घेऊन आलेलो आज तुझ्यासाठी इथे मस्त कपडे घेतो हीच तुझी बड्डे गिफ्ट 60 रुपये तिने माझं पैसे वाचवले 7 रुपयात गिफ्ट झालं क्लिअर आहे क्लिअर बड्डे गिफ्ट क्लिअर मग प्रियंका कुठले काय आवडत आहेत कुठले आवडत आहेत सांग मला
हे असे कसे आहेत हे वाले बघ जरा हे मस्त वाटतात. सो गाईस प्रियंका आता थिंक करते आता हिला इथे किती वेळ लागेल आय डोंट नो, पण जे काय घेईल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. सो गाईस फायनली प्रियंकाला 2 इयरिंग्स आवडलेत वगैरे. मी बोलतोय तिला 2 काय खूप सारे घे खूप सारे घे. एक आवडला हा आणि दुसरा आहे हा एक आवडला आहे. सो याचे डिझाईन्स तर भारीच आहे म्हणजे नॅचरल आणि रिअल वाटतं. पण प्रियंका मला एक सांग ही काय कापायला उपयोग होईल? काही फालतू joke मारा. फालतू जोक सिरियसली लय फालतू जोक. हे कसं वाटतं? कसे वाटतं काय हे वालं. हे वाले वा मोती चांगले माझ्या मोतीसारखं बायकोला मोती चांगलं वाटेल. सो बघूया आता प्रियंकाने 2 इयरिंग्स तरी घेतलेत. आता बघू अजून किती घेते. तो काही सौरभने फायनली बार्गेनिंग केलेली आहे. असं एक फोटो काढणार असं अगं तुम्ही बघू शकता इकडे इयरिंग्स. बट काय सिरियसली इथे बार्गेनिंग करून जास्त कमी नाही होत. इथे फिक्स रेट्स आहे. ठाण्यामध्ये लगेच कमी होतात. कळलं ठाण्याचं महत्त्व. सो गाईस फायनली आमची शॉपिंग झाली आणि आम्हाला तर लय मजा आली. स्वस्तात बायकोला कटवलं. प्रॉब्लेम काय आहे ना आम्ही संडेला आलो आणि संडेला नेमका सगळं बंद असतं त्यामुळे आम्हाला काही असे ऑप्शन नाही भेटले जे नॉर्मल आपल्या जसं सौरभ बोलतो ठाण्याला भेटतात सगळे ऑप्शन तसे दिसत होते. माझं ठाणे त्यामुळे आमची म्हणजे फजिती झाली आहे इकडे येऊन सगळं बंद आहे. सो आता आम्हीचा प्लॅन आहे की बाबा शॉपिंग तर राहिली ठीक आता आहे. दुसऱ्या स्पॉटला जाणं शॉपिंग. हो दुसऱ्या स्पॉटला मनीष मार्केट पण तर बंद आहे. मनीष मार्केट इलेक्ट्रॉनिक मोबाईलसाठी. मनीष मार्केट काय आहे? ओके मला माहीत नाही मी नाही मोशी आलो. हा आपण फॅशन स्ट्रीटला जातो FSला. FSला नाही जाणार आहे आपण जाणार आहे दुसऱ्या मार्केटला. कुठला मार्केट नाव त्या काय त्याचं? मार्केटचं नाव नाही आठवते. हा, भूला सो ते तर होईल शॉपिंग तर होत बसेल. आम्ही आता चाललोय पेट पूजासाठी त्या. इकडे ना गॉगल्स मस्त बघितलेले त्या साईडला. अच्छा इकडे कुठे तिकडे डिझाईन चांगलं होते. जल्दी याद आ गए आपको भूल गए. तो ते तर नंतर घेऊ. आता खूप प्रचंड लागलं आहे आणि कधी एकदा पोटात अन्न पडते असं